Hello students, welcome to the next lecture of subject energy conservation and audit. So आपण याच्यामध्ये युनिट 1 स्टडी करत होतो. लास्ट लेक्चरला आपण BEE आणि त्याचे रोल स्टडी केलेले आहेत किंवा नेसेसिटी ऑफ एनर्जी कन्झर्वेशन हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. सो या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे 1.5 मेडा अँड इट्स रोल्स. म्हणजे मेडा नथिंग बट त्याचं फुल फॉर्म आहे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. सो ही जी एजन्सी आहे ही गव्हर्नमेंट ऑपरेटेड एजन्सी आहे. सो त्याचा रोल काय आहे, मेडा काय आहे आणि ॲक्च्युअली त्याचा रोल काय आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, दॅट वी हॅव टू डिस्कस इन द लेक्चर. सो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मेडा और महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. तर त्याच्यामध्ये त्याचं मेन फंक्शन आहे टू क्रिएट द अवेअरनेस, ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर व्हॅरियस स्टेक होल्डर्स. म्हणजे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे कन्झ्युमर असतील किंवा जे काही इंडस्ट्रियल कन्झ्युमर असतील, कमर्शियल कन्झ्युमर असतील, सो त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम कोणाचं आहे, सो मेडाचं आहे. किंवा त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं. अवेअरनेस इन द सेन्स एनर्जी इफिशियन्सी किंवा एनर्जी कन्झर्वेशन रिलेटेड जे अवेअरनेस क्रिएट करतात, सो ते अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम कोणाचं आहे, सो मेडाचं आहे किंवा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचं आहे. The next function आहे त्याचं the main objective or function is to implement ECBC in महाराष्ट्र. म्हणजे लास्ट लेक्चरला जर आपण ECBC पाहिलं, एनर्जी कन्झर्वेशन इन बिल्डिंग कोड्स, ठीक आहे. सो हे जे बिल्डिंग्स आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत, ज्याचा लोड इक्वल टू 500 और मोर दॅन 500 किलोवॅट असेल, अशा बिल्डिंगसाठी, कमर्शियल बिल्डिंगसाठी हा ECBC कोड, एनर्जी कोड कन्झर्वेशन बिल्डिंग कोड्स हे डिझाईन केलेले आहेत. सो हा ECBC इम्प्लिमेंट करणं हे कोणाचं काम आहे, ते तर आहे तुमच्या मेडा किंवा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचं, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये टू अंडरटेक द डेव्हलपमेंट ऑफ रिन्युएबल एनर्जी अँड फॅसिलिटेट कन्झर्वेशन इन महाराष्ट्र. म्हणजे जे काही रिन्युएबल सोर्सेस आहे किंवा रिन्युएबल एनर्जी प्रोडक्शन आहे, त्यांचे डेव्हलपमेंट करणे. इन द सेन्स रिन्युएबल म्हणजेच तुमचे सोलार आहे, विंड आहे, जे काही रिन्युएबल सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहे, एनर्जी आहे, त्याच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी काम करणे किंवा ते फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं काम कोणाचं आहे, मेडाचं आहे. सो मेडा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. देन नेक्स्ट वी हॅव टू सी द रोल्स ऑफ मेड, ठीक आहे. तो याच्यामध्ये आपण बघणार आहोत देर आर व्हेरियस रोल्स ऑफ महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. सो फर्स्ट रोल इज टू अचीव द सबस्टॅन्शियल रिडक्शन इन एनर्जी कन्झम्पशन अँड पीक लोड. दॅट मीन्स जे काही एनर्जी कन्झम्पशन आहे, दॅट एनर्जी कन्झम्पशन दॅट दे शुड मिनिमाइज. म्हणजे जे काही कन्झम्पशन आहे ते रिड्यूस झालं पाहिजे किंवा विथ द हेल्प ऑफ एनर्जी इफिशियंट बिल्डिंग कोड्स ते इफिशियन्सी किंवा एनर्जी इफिशियन्सी इन्क्रीज झाली पाहिजे. देन इन ऑर्डर टू रिड्यूस पीक लोड्स, जे काही पीक लोड आहे किंवा पीक डिमांड आहे, ती पीक डिमांड रिड्यूस झाली पाहिजे किंवा त्या पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये जी डिमांड असते, विच इज नथिंग बट युअर पीक लोड और पीक डिमांड, दॅट शुड बी रिड्यूस. सो इट इज अ रोल ऑफ मेडा. देन नेक्स्ट रोल इज बॅलन्स एनर्जी सप्लाय अँड डिमांड विथ मॅक्सिमम रिसोर्सेस एफिशियन्सी अँड रिड्यूस पॉवर शॉर्टेज. दॅट मीन्स लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं, देर इज ह्यूज गॅप इन बिटवीन एनर्जी सप्लाय अँड डिमांड. सो इन ऑर्डर टू रिड्यूस दॅट सप्लाय डिमांड गॅप or that shortage, the MEDA will form a agency or form taken care of that. That means हे काय करतं, MEDA जो सप्लाय आणि डिमांड आहे त्याच्यामधला गॅप कमी करण्यासाठी आपल्याला कन्झर्वेशन करावं लागेल किंवा व्हेरियस वेज इम्प्लिमेंट करावं लागतील. ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम कोणाचं आहे, MEDAचं आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे क्रिएट मायक्रो इकॉनॉमिक अँड फिस्कल बेनिफिट्स टू द स्टेट. म्हणजे जे इकॉनॉमिकल कन्सिडरेशन आहे रिगार्डिंग द एनर्जी एफिशियन्सी अँड कन्झर्वेशन, दॅट इकॉनॉमिकल कन्सिडरेशन कन्सिडर विथ दिस मेडा. म्हणजे याच्यामध्ये छोटे छोटे इकॉनॉमिकल पॉईंट्स असतील, ठीक आहे, दॅट विल बी कन्सिडर विथ द हेल्प ऑफ दिस मेडा. देन नेक्स्ट आहे इम्प्लिमेंट कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोग्राम्स टू एनहान्स एनर्जी इफिशियन्सी अँड लोड मॅनेजमेंट. सो जे काही एनर्जी इफिशियन्सी किंवा लोड मॅनेजमेंट सिस्टम असेल, फॉर एक्झाम्पल लोड मॅनेजमेंट नथिंग बट पर्टिक्युलर एरियाचा लोड पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी मॅक्सिमम असेल. सो तो लोड मॅनेज करायचा, म्हणजे पर्टिक्युलर एखादा विलेज असेल त्या विलेजचा लोड मॅनेज करायचा,
that all the activity that should be implemented with cost effectively that should be implemented by this MEDA. ठीक है. So the implementation of cost effective programs to enhance energy efficiency and load management. Then next is provide consumer information and education regarding the energy efficiency and energy conservation. MEDA will also provide the information and education to the stakeholders or consumers regarding to energy efficiency as well as energy conservation. The next point is promote private sector activities for implementation of energy conservation programs. म्हणजे जे काही प्रायव्हेट सेक्टर्स स्टेक होल्डर्स आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टर आहेत, फॉर एक्झाम्पल टाटा झालं, अदानी झालं, ते व्हॅरियस इंडस्ट्री आहेत दॅट दे आर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी और ट्रान्समिटिंग इलेक्ट्रिसिटी टू द व्हॅरियस कन्झ्युमर्स. सो जे काही प्रायव्हेट सेक्टर आहेत त्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ते इम्प्लिमेंटेशन किंवा इम्प्लिमेंट करणं कोणाचं काम आहे? MEDAचं आहे, इन ऑर्डर टू एनर्जी कन्झर्वेशन और एनर्जी इफिशियन्सी प्रोग्राम. ठीक आहे. Then next is protect and enhance the local, national as well as global environment. आता प्रोटेक्ट करायचं, एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करायचं इन द सेन्स जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, फॉर एक्झाम्पल आपला कोल फायर्ड थर्मल पॉवर प्लांट आहे किंवा न्यूक्लियर पॉवर प्लांट आहे, दॅट पॉवर प्लांट विल प्रोड्यूस पोल्युटंट. ठीक आहे. ते पॉवर प्लांटमुळे पोल्युटंट तयार होतात आणि आपल्या लोकल एन्व्हायरमेंट, ठीक आहे, लोकल एन्व्हायरमेंट ॲज वेल ॲज नॅशनल एन्व्हायरमेंट किंवा ग्लोबल एन्व्हायरमेंट काय होत आहे? पोल्यूट होत आहे. In order to protect that environment, MEDA should taken care of that. ठीक आहे. MEDA ने काही पॉलिसीज किंवा काही लिमिटेशन्स घालून दिलेले आहेत. सो इन ऑर्डर टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. ठीक आहे. देन नेक्स्ट रिड्यूस लॉंग टर्म कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता ही लॉंग टर्म कॉस्ट कशी रिड्यूस करणार? बाय रिप्लेसिंग द व्हॅरियस डोमेस्टिक अप्लायन्सेस. फॉर एक्झाम्पल जसं आपण लास्ट लेक्चरला एक्झाम्पल घेतलं होतं, by replacing incandescent bulb with LED. So incandescent bulb आहे 100 वॅटचा, त्याला रिप्लेस केला 18 वॅटचा LED ने. So it will reduce the consumption. Similarly, we can replace the less energy efficient or conventional induction motor transformer with energy efficient motor transformer in order to reduce the consumption or in order to reduce the cost of electricity in the long term. So इथे आहे लॉंग टर्म कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी गेट रिड्यूसेस बाय इम्प्लिमेंटिंग सम प्रोसेसेस. ठीक आहे. काही प्रोसेसेस किंवा रिप्लेसिंग सम इक्विपमेंट्स. हे हा रोल कोणाचा आहे किंवा हे इम्प्लिमेंट करणं कोणाचं काम आहे? MEDAचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिड्यूस कॅपिटल रिक्वायरमेंट फॉर द कॅपॅसिटी एक्सपान्शन. फॉर एक्झाम्पल थर्मल पॉवर प्लांट आहे, एक थर्मल पॉवर प्लांटची कॅपॅसिटी आहे 250 मेगावॅटचा एक जनरेटर युनिट आहे. सो फ्युचर त्याला एक्सपांड करायचं आहे, जनरेटिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करायची आहे. सो अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रिसिटी रिक्वायरमेंट और डिमांड. सो त्यासाठी जी कॅपिटल रिक्वायरमेंट्स आहे, ठीक आहे, ती कॅपिटल रिक्वायरमेंट MEDA प्रोव्हाइड करेल आणि ती कॅपिटल रिक्वायरमेंटमध्ये रिडक्शन करण्याचं काम कोणाचं आहे किंवा रिड्यूस कशी करणार? विथ द हेल्प ऑफ युझिंग और रिप्लेसिंग द एनर्जी इफिशियंट मोटर्स. ठीक आहे. एनर्जी विथ कन्व्हेन्शनल मोटरला रिप्लेस करायचं विथ एनर्जी इफिशियंट मोटर और एनर्जी इफिशियंट जनरेटरने इन ऑर्डर टू रिड्यूस द कॅपिटल रिक्वायरमेंट फॉर द कॅपॅसिटी एक्सपान्शन. ठीक आहे. कॅपॅसिटी एक्सपान्शन म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल एक युनिट असेल, थर्मल पॉवर प्लांटची कॅपॅसिटी एक्सपांड करायची किंवा इन्क्रीज करायचे. सो इट मीन्स कॅपॅसिटी एक्सपान्शन. देन नेक्स्ट इज star labeling and need and its benefit. Before going to that, we'll see the MEDA, that is Maharashtra Energy Development website. ठीक आहे. सो याची एक वेबसाईट आहे, डायरेक्टली त्याच्यावर रिडायरेक्ट करतो मी. सो दिस इज अवर MEDA वेबसाईट. ठीक आहे. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीची वेबसाईट आहे. ठीक आहे. सो इट इज अ गव्हर्नमेंट वेबसाईट, म्हणजे त्याला महाऊर्जा असंही म्हणतो आपण. डायरेक्टली तुम्ही गुगल केलं तर या वेबसाईटवरती जाल. ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता व्हॅरियस इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भेटेल, व्हॅरियस प्रोग्राम कोणते आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये फर्स्टली तुम्ही बघू शकता इथे प्रोग्राम मध्ये ग्रिड कनेक्टेड प्रोग्राम आहे. ठीक आहे. और ग्रिड कनेक्टेड पॉवर यू कॅन से.
सो त्याच्यामध्ये विंड आहे, सोलर आहे, बगॅस आहे, देन इंडस्ट्रियल वेस्ट पॉवर प्लांट आहे, बायोमास आहे विच इज नथिंग बट ॲग्रो वेस्ट, स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट आहे, देन विंड सोलर हायब्रिड पॉवर प्लांट आहे. आणि दीज आर द रिन्युएबल रिसोर्सेस. ठीक आहे. सो हे विंड पॉवर प्लांट, सोलर पॉवर प्लांट याच्यासाठी मेडा सपोर्ट करत असते किंवा सबसिडी देत असते. ठीक आहे. हे झालं ग्रीड कनेक्टेड. देन ऑफ ग्रीड कनेक्टेड मध्ये सोलर एनर्जी आहे, स्मॉल विंड आहे, सोलर हायब्रिड आहे आणि बायो एनर्जी आहे. विंड अँड सोलर हायब्रिड म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सोलर अँड विंड पॉवर प्लांट. ठीक आहे. सो एनर्जी कन्झर्वेशन इथे बघू शकता, हा आपल्यासाठी खूप महत्वाचा पॉईंट आहे, एनर्जी कन्झर्वेशन. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये त्याचं इंट्रोडक्शन आहे. फॉर एक्झाम्पल इथे याच्यावरती क्लिक केलं आपण. ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता दी नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट, म्हणजे आपण एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट 2001 बघितला होता. त्याच्यामध्ये विच इज इन्फोर्स्ड इन 1 मार्च 2002. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियंट हा BEE इम्प्लिमेंट करण्यासाठी जो एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट 2001 होता तो BEE इम्प्लिमेंट करण्यासाठी पुन्हा रिवाइज करण्यात आलेला आहे. इथे बघू शकता द ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी इम्प्लिमेंट केलेलं आहे बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन न्यू दिल्ली. नवी दिल्लीमध्ये हे इम्प्लिमेंट केलेलं आहे. सो याच्यामध्ये व्हेरियस त्याचे रोल्स आहेत. देन लिस्ट ऑफ एनर्जी intensive industry and other establishments specified as designated consumers in Maharashtra under PAT scheme. ठीक आहे. सो इथे बघू शकता व्हेरियस इंडस्ट्रीज आहेत विच इज कम्स अंडर द मेडा. ठीक आहे. मेडाच्या अंडर ज्या काही इंडस्ट्री येतात त्या इथे दिलेल्या आहेत. अल्युमिनियम इंडस्ट्री आहे, फर्टिलायझर इंडस्ट्री आहे, सिमेंट इंडस्ट्री आहे, पेपर पल्प इंडस्ट्री आहे, शुगर, टेक्सटाईल. These are the various industries which are comes under MEDA. ठीक आहे. सो हे व्हेरियस इंडस्ट्रीज आहेत. इथे तुम्ही बघू शकता एनर्जी कन्झर्वेशनचे डेझिग्नेटेड एजन्सीज कोणत्या आहेत, कन्झर्वेशन प्रोग्राम काय आहे. ठीक आहे. सो विल सी द कन्झर्वेशन प्रोग्राम. याच्यामध्ये बघू शकता एनर्जी कन्झर्वेशन स्कीम्स इन महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे. सो याच्यामध्ये व्हेरियस PDFs अवेलेबल आहेत. ठीक आहे. तुम्ही जर तुम्हाला डिटेलमध्ये मेडाबद्दल वाचायचं असेल सो यू कॅन डाउनलोड दिस PDF. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2017ला पुन्हा एक इम्प्लिमेंटेशन आलेलं आहे. ठीक आहे. देन व्हेरियस प्लांट आहेत, व्हेरियस PDF अवेलेबल आहेत. त्याच्या रिलेटेड डिटेलमध्ये माहिती घ्यायची असेल तर हे डाउनलोड करू शकता. देन याच्यामध्ये R&D सेक्शन आहे. सो R&D सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये मेडामध्ये काय काय रिसर्च चालतो त्या टाईपमध्ये आहे. देन व्हेरियस पॉलिसीज काय आहे. ठीक आहे. सो कोणकोणत्या स्कीम्स अवेलेबल आहेत. इथे MNRE कुसुम स्कीम आहे, त्याची फायनान्शियल गाईडलाईन्स तुम्ही बघू शकता. व्हेरियस अनेक्स्चर आहेत. डायरेक्टली तुम्ही MNRE च्या वेबसाईट किंवा MNREच्या कोणकोणत्या स्कीम्स अवेलेबल आहेत मेडावरती हे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये फायनान्शियल सपोर्ट. ठीक आहे. जे सोलर पॉवर प्लांट, रूफटॉप सोलर पॉवर प्लांट इन्स्टॉल करण्यासाठी गव्हर्नमेंट फायनान्शियली सपोर्ट करत असतं. ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता द इन्कम ऑफ फार्मर विल रेंज फ्रॉम 20 to 25,000 पर एकर पर इयर. ठीक आहे. टू 65,000 पर एकर पर इयर. हे त्याची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे प्राईम PM किसान ऊर्जा सुरक्षा एवं उद्यम महामध्यम म्हणजे हे PM कुसुम स्कीम आहे, ज्याने जे काही डिसेंट्रलायझेशन आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्कीम आहे. जे काही सोलर एनर्जी आहे किंवा वॉटर सिक्युरिटी आहे, तुम्ही सोलर वॉटर पंप ऐकलं असेल. सो सोलर वॉटर पंप इन्स्टॉल करण्यासाठी ही PM कुसुम योजना आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या व्हेरियस स्कीम्स मेडा थ्रू इम्प्लिमेंट केल्या जातात. ठीक आहे. सो इथे बघू शकता मिनिस्ट्री ऑफ पॉवर आहे, मिनिस्ट्री ऑफ MNRE म्हणजे मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. याच्यामध्ये कोणकोणती येणार आहे, त्याच्यामध्ये सोलर पॉवर प्लांट आहे, याच्यामध्ये विंड पॉवर प्लांट आहे, मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट आहे, बायोगॅस आहे, बगॅस आहे, कोजनरेशन आहे. दीज आर द व्हेरियस पॉवर प्लांट और पॉवर विच इज कम्स अंडर MNRE. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे. सो ही महाऊर्जा किंवा मेडाची वेबसाईट आहे. डिटेलमध्ये आणखी पाहायचं असेल तर तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करून याच्या PDFs डाउनलोड करू शकता. ठीक आहे. Then next point is 1.6 स्टार लेबलिंग, इट्स नीड अँड इट्स बेनिफिट. आता स्टार लेबलिंग सर्वांना माहिती असेल.
व्हेरियस अप्लायन्सेस आहेत, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस किंवा इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर असेल, टीव्ही असेल, वॉशिंग मशीन असेल, ठीक आहे, आयर्न असेल. सो दॅट ऑल द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आर लेबल्ड. ठीक आहे, लेबल्ड केलेलं असतं. लेबलिंग ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे, IS स्टँडर्ड ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो लेबलिंग म्हणजे काय, त्याच्यावरती लेबल असतं की व्होल्टेज किती आहे, करंट किती आहे, कॅपॅसिटी किती आहे. So all the detailed technical information which is written on the labeling. So याच्यामध्ये आपल्याला बघायचं स्टार लेबलिंग. तुम्ही व्हेरियस इक्विपमेंट बघितले असेल. फॉर एक्झाम्पल आपण टीव्ही घेऊया. स्टार लेबलिंग म्हणजे काय, टेलिव्हिजन सेट अवेलेबल आहे आपल्याकडे, 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार. ठीक आहे, हे आपलं स्टार रेटिंग आहे. आता हे स्टार रेटिंग म्हणजे काय, सो ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं. आता स्टार रेटिंग म्हणजे काय, जेवढा मिनिमम स्टार किंवा मॅक्सिमम स्टार असेल, जेवढं मॅक्सिमम स्टार असेल म्हणजे 5 स्टार जर असेल एखादा अप्लायन्सेस, जो 5 स्टार असेल दॅट विल कन्झ्युम लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. जेवढं स्टार रेटिंग जास्त असेल दॅट अप्लायन्सेस और इक्विपमेंट विल कन्झ्युम लेस अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट मीन्स मोर स्टार मोर विल बी सेव्हिंग. जेवढं स्टार जास्ती तेवढं सेव्हिंग, इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग किंवा कॉस्ट सेव्हिंग विल बी मोर. ठीक आहे, दॅट्स वाय आपण मार्केटमध्ये गेलं तर स्टार रेटिंग इक्विपमेंटची कॉस्ट जास्त असते. ऑब्विसली जास्त, जेवढे मॅक्सिमम स्टार असणार आहे त्याची कॉस्ट जास्त असते. बट लॉंग टर्मसाठी, फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर आहे आपला 15 वर्षासाठी चालेल. ठीक आहे, सो स्टार रेटिंगचा जो 5 स्टारचा रेफ्रिजरेटर आहे फॉर एक्झाम्पल तो 20,000ला आहे आणि 3 स्टार रेटिंगचा आहे तो 12,000 रुपयाला आहे किंवा 15,000 रुपयाला आहे. तो 5,000चा डिफरन्स आहे. मग आपण काय करतो की 15,000चा घेतो कारण कमी पैशामध्ये भेटतो, पण स्टार रेटिंगचा विचार करत नाही. बट लॉंग टर्मसाठी जर विचार केला, म्हणजे 15 वर्षासाठी जर विचार केला, 20 वर्षासाठी विचार केला, तर त्याची लाईफ असते 15 वर्ष. जस्ट एक्झाम्पल घेतलं. सो ते जर तुम्ही रेफ्रिजरेटर खरेदी केलेला आहे 3 स्टारचा, तो जास्त युनिट कन्झ्युम करणार आहे पर इयर. ते युनिट त्याच्यावरती लिहिलं असतं. इट विल कन्झ्युम 340 युनिट्स पर इयर और 250 युनिट्स पर इयर. ठीक आहे, सो 3 स्टारचा रेफ्रिजरेटर आहे दॅट इज कन्झ्युमिंग मोर युनिट देन दॅट ऑफ 5 स्टार. सो 15 वर्षानंतर तुमची जी ऍक्च्युअल कन्झम्पशन कॉस्ट येणार आहे ही 3 स्टारची जास्त येणार आहे ॲज कम्पेअर टू 5 स्टार रेफ्रिजरेटर. ठीक आहे, सो दॅट्स वाय मोर स्टार मोर विल बी सेव्हिंग और इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग और कॉस्ट सेव्हिंग. म्हणजे अकॉर्डिंग टू BEE, म्हणजे तुम्हाला आता सांगितलं हे एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट 2001 मध्ये इम्प्लिमेंट आला. त्याच्यामध्ये BEE, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी इम्प्लिमेंट करण्यासाठी, किंवा हे झालं 1 मार्च 2002 मध्ये BEE इम्प्लिमेंट केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. ठीक आहे, 2002 मध्ये BEE इम्प्लिमेंट केला, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी इम्प्लिमेंट केला. त्याचे रोल्स आपण बघितले, त्याचे BEE काय असते ते आपण बघितलेलं आहे. सो हे जे स्टार रेटिंग आहे ते कोण ठरवून देतं, BEE. ठीक आहे, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. तुमच्या घरी एखादा इक्विपमेंट असेल त्याच्यावरती स्टार रेटिंग असेल, ते तिथे सिम्बॉल असतं, ते तुम्ही बघू शकता. किंवा मी ॲट द एंड ऑफ दिस पॉइंट तुम्हाला एक इमेज दाखवेल, त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, सो हे ऑल द टेक्निकल स्पेसिफिकेशन, स्टार रेटिंग, ऑल द annual energy consumption which is written on the that label. ठीक है, which is nothing but star labeling. So these are the objective of star labeling. ठीक है, which is nothing but standards and labeling can say. So objective क्या है, to provide the consumer an informed choice about the energy saving and thereby the cost saving potential of the label household products and other electronics or electrical product. That means म्हणजे कन्झ्युमरला आपल्याला समजलं पाहिजे की कोणता इक्विपमेंट घ्यायचा. जर स्टार लेबलिंग नसेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या दुकानामध्ये आपण गेलो रेफ्रिजरेटर खरेदी करायला, तर व्हेरियस स्टार रेटिंगचे इक्विपमेंट असतील तर आपण काय करतो, चॉईस करतो. त्यापैकी आपल्याला 3 स्टार घ्यायचा की 4 स्टार घ्यायचा की 5 स्टार घ्यायचा. सो इट विल इझियर टू द कन्झ्युमर टू मेक द इन्फॉर्म चॉईस. म्हणजे त्यांना चॉईस करणं इझी जातं. ठीक आहे, बिकॉज ऑफ द स्टार रेटिंग अँड देअरफॉर द कॉस्ट सेव्हिंग in the long term, you can say 15 years 20 years च्या स्पॅन मध्ये the cost saving will be more. ठीक आहे, कॉस्ट सेव्हिंग कन्झ्युमर करू शकतो. ठीक आहे, हे कशाच्या बाबतीत आहे, हाऊस होल्ड प्रोडक्ट्स आणि जे काही इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आहेत, अप्लायन्सेस आहेत त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, द नेक्स्ट आहे
टू इम्पॅक्ट द एनर्जी सेव्हिंग इन द मीडियम ॲज वेल ॲज लॉंग रन. ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की लॉंग रन किंवा मीडियम रन म्हणजे काय, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षाचा जो स्पॅन आहे किंवा टाइम आहे तेवढ्या वर्ष आपला रेफ्रिजरेटर चालणार आहे, बरोबर. 10-15 वर्ष, त्याची 15 वर्ष लाईफ असते. सो त्या लॉंग टर्म मध्ये एनर्जी सेव्ह झाली पाहिजे किंवा सेव्ह होते, हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, स्टार लेबलिंगचं. देन नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये टू पोझिशन डोमेस्टिक इंडस्ट्री, जे काही डोमेस्टिक इंडस्ट्री आहे विच प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस to complete the international market where norms for energy efficiencies in many countries are mandatory. For example, जर आपल्या कंट्रीमध्ये ठीक आहे एखादं टीव्ही मॅन्युफॅक्चर होत असेल, ठीक आहे टेलिव्हिजन सेट मॅन्युफॅक्चर होत असेल, जर स्टार लेबलिंग केलं दॅट इंडस्ट्री कॅन सेल देअर प्रोडक्ट इन अदर कंट्रीज ऑल्सो. ठीक आहे, म्हणजे ते इंडस्ट्री काय करतात, त्या अदर कंट्रीजमध्ये ते त्यांचं प्रोडक्ट सेल करू शकतात, म्हणजे त्यांना इंटरनॅशनल मार्केट कॅच करू शकतात. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट थिंग्स आहे स्टार लेबलिंगची. ठीक आहे. देन नेक्स्ट The SNL schemes was launched by the BEE, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. जे इम्प्लिमेंटेशन स्कीम आहे ते 2002 मध्ये BEE इम्प्लिमेंट झालं. देन त्याच्यामध्ये पुन्हा चेंजेस करण्यात आले इन मे 2006. हे कशासाठी, इन ऑर्डर टू जे काही करंटली अप्लायन्सेस आहेत, ठीक आहे, जे करंट अप्लायन्सेस आहेत दॅट वी आर युझिंग इन अ डोमेस्टिक पर्पज. अप्लायन्सेस कोणते इथे बघू शकता, पंप सेट, सिलिंग फॅन, कलर टीव्हीज, वॉशिंग मशीन, then stoves, electric motors, PG stores, then electric motors. These are the appliances. त्याच्यामध्ये जे काही स्टँडर्ड्स आहेत ते स्टँडर्ड्स नुसारच ते मॅन्युफॅक्चर झालं पाहिजे. हे 2006 मध्ये BEE ने सांगितलं की अकॉर्डिंग टू एनर्जी इफिशियन्सी. ठीक आहे, सो दीज आर द फ्यू करेक्शन्स इन अकॉर्डिंग टू द BEE स्टँडर्ड और ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. कन्झम्पशन कमी करण्यासाठी किंवा एनर्जी इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी काही जे इक्विपमेंट आहेत ते स्टँडर्ड लेबलिंग केलं पाहिजे किंवा स्टार लेबल्ड असले पाहिजे. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये सिग्निफिकंट बेनिफिट्स ऑफ एनर्जी लेबलिंग. आता लेबलिंग का करायचं, त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते आपल्याला बघायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये एनहान्समेंट इन अ कंझ्युमर वेलफेअर ॲज द स्कीम एम्पावर्स द कंझ्युमर्स विथ डेटा on informed choice and encourage the selection of the most efficient product. That means जे ऑलरेडी आपण सांगितलं, जर स्टार लेबलिंग असेल तर कंझ्युमर काय करेल, त्यांचं इन्फॉर्म चॉईस करेल किंवा तो प्रोडक्ट, त्यांना कोणता प्रोडक्ट घ्यायचा तो चॉईस करेल. ठीक आहे, अँड विच एनकरेज द मोस्ट एफिशियंट प्रोडक्ट, म्हणजे 3 स्टार घेण्यापेक्षा 5 स्टार विच इज बेटर, विच सेव्स मोर एनर्जी इन लॉंग टर्म, हे आपण त्यांना एनकरेज करू शकतो. ठीक आहे, म्हणजे 10,000चा प्रोडक्ट घेण्यापेक्षा, 10,000चा 1 स्टार प्रोडक्ट घेण्यापेक्षा 15,000चा 3 स्टार प्रोडक्ट विच इज बेटर इन अ लॉंग टर्म, म्हणजे हे एनर्जी कन्झर्वेशन, एनर्जी इफिशियंट प्रोडक्ट घेण्यासाठी एनकरेज करू शकतो अकॉर्डिंग टू दिस एनर्जी लेबलिंग किंवा स्टार लेबलिंग. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये सेकंड पॉईंट, रिडक्शन इन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट फॉर एनर्जी सप्लाय इन्फ्रास्ट्रक्चर. जे काही एनर्जी सप्लाय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एनर्जी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, ठीक आहे, विच रिड्युसेस द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दिस स्टार लेबलिंग. देन नेक्स्ट एनहान्समेंट इन अ नॅशनल इकॉनॉमिक इफिशियन्सी बाय रिड्युसिंग एनर्जी बिल. म्हणजे जर आपण मॅक्सिमम स्टार रेटिंगचे इक्विपमेंट वापरले तर आपलं एनर्जी बिल काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रेंथनिंग ऑफ कॉम्पिटिटिव्ह मार्केट. फॉर एक्झाम्पल, जर इंडियन मार्केटमध्ये जर एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होत असेल, जर स्टार लेबल असेल तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये तो कॉम्पिटिशन देऊ शकतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स वाय स्टार लेबलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. द नेक्स्ट इज मीटिंग क्लायमेट चेंज गोल्स थ्रू द रिडक्शन ऑफ CO2 अँड GHG इज नथिंग बट ग्रीन हाऊस गॅसेस. सो क्लायमेट चेंज नथिंग बट जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे किंवा जे क्लायमेट चेंज होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे, टेम्परेचर इन्क्रीजमध्ये त्याच्यामुळे ओझोन लेअर डिप्लिशन होते, व्हॅरियस इफेक्ट, ॲडवर्स इफेक्ट होत आहेत एन्व्हायरमेंटमध्ये. सो एनर्जी कन्झर्व केल्यानंतर हे जे CO2 इमिशन आहे, ठीक आहे, तो CO2 इमिशन कमी होणार आहे, ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन काय होणार आहे, कमी होणार आहे.
देन हे जे गॅसेस कमी झाले तर जे ऑटोमॅटिकली जे क्लायमेट चेंज होतंय किंवा टेम्परेचर राईज होतंय किंवा ग्लोबल वॉर्मिंग होतंय दॅट विल बी रिड्युसिंग, ते रिड्यूस होऊ शकतं. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रिव्हेंट अर्बन ॲज वेल ॲज रिजनल पोल्युशन. फॉर एक्झाम्पल जर आपण कोल पॉवर प्लांट यूज केला किंवा जे जनरेशनसाठी जे पॉवर प्लांट यूज करतो किंवा जनरेशन करतो त्याच्यामध्ये पोल्युशन होत असतं. ठीक आहे. जर जनरेशन इन्क्रीज करावं लागलं किंवा जनरेशन मॅक्सिमम होते त्यामुळे पोल्युशन सुद्धा मॅक्सिमम होणार आहे. जर आपण एनर्जी कॉन्झर्व केली, एनर्जी सेव्ह केली तर त्यामुळे काय होणार आहे, तुमचं पोल्युशन म्हणजे जनरेशन कमी करावं लागणार आहे आणि पोल्युशन सुद्धा कमी होणार आहे. ठीक आहे. सो इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द रिजनल ॲज वेल ॲज अर्बन पोल्युशन. सो दॅट्स ऑल इन द युनिट नंबर 1. इथे युनिट नंबर 1 तुमचं संपलेलं आहे. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला युनिट नंबर 2 स्टार्ट करूया. थँक्यू.